या गणपती बाप्पाच्या मागे तुम्हाला दिसतंय ते या वर्षीचं एकदम विशेष आहे. प्रत्येक जण विचारतोय काय आहे काय आहे. त्या फील्डमध्ये आहेत म्हणजे त्यांना जवळजवळ 25 वर्षाचा अनुभव आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरुवात झाली आहे आणि प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला आहे की या वर्षी आपल्या बाप्पाचं डेकोरेशन कसं करायचं. आणि मंडळी, दरवर्षीच्या फुलांच्या आणि मकराच्या डेकोरेशन पेक्षा काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल ना, तर ही जागा खास तुमच्यासाठी आहे. आणि त्यासाठी मी आज आलेलो आहे आराध्य आर्ट्स मध्ये. आणि त्यांच्याकडे खूप वेगवेगळे असे डेकोरेशनचे आयटम आहेत, ते तुम्ही बघून खूप आश्चर्यचकित व्हाल आणि तुमच्या बाप्पासाठी नक्की इथून घेऊन जाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे, त्याची प्राइस, याचं लोकेशन, आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर वगैरे करायची असेल तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जाऊया आराध्य आर्ट्स मध्ये. चला या. नमस्कार मंडळी, हे बघा माझ्या सोबत आहेत संदीप जळगावकर दादा, आराध्य आर्ट्सचे ओनर आहेत. आणि एवढं भारी वाटतं ना इथे आल्यावर, काय तुम्हाला सांगू. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू आहेत, मूर्त्या आहेत आणि काय काय डेकोरेशनचे आयटम्स आहेत ना, थक्क व्हायला होतं, थक्क. हे बघा, त्यांनी एक म्हणजे प्रतिकृती बनवून ठेवलेली आहे तुम्हाला आयडिया येण्यासाठी. इथे बघा. तर दादा, ह्या वर्षीसाठी आपल्या गणपतीसाठी डेकोरेशनसाठी काय नवीन नवीन आहे ते मला जरा दाखवा. तुम्ही इथूनच सुरुवात करूया आपण. नमस्कार सगळ्यांचं, पहिल्यांदा आराध्य आर्ट्समध्ये स्वागत. तर आपल्याकडे आपण हे तुम्ही जसं म्हणाल तसं हे टेरेकोटा मातीमध्ये बनलेले स्टॅच्यू आहेत आपल्याकडे. अच्छा. गोंधळी सेटअप आहे. गोंधळी सेटअप मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी येतात. सध्या इथे दोन आपण सॅम्पलला लावलेले आहेत. ओके. गोंधळी सेटअप आहेत, वारकरी सेटअप आहे, अच्छा, भजनी मंडळ आहे, अरे वासुदेव आहेत. बस आपले 12 बलुतेदार जे आपण म्हणतो ते 12 बलुतेदार तुम्हाला इथे बघायला मिळतील. अच्छा, गावचे 12 बलुतेदार सुद्धा इथे आहेत. म्हणजे हे जे सगळे आहेत तेच आहेत. वेगवेगळी कामं करणारी माणसे हो, इथे हो. दाखवलेली आहेत. बरोबर. ढोल ताशा पथक आहे आपल्याकडे. ढोल ताशा पथक पण आहे इथे, बघू शकता. आणि ते मुवमेंट करते का, मोटर आहे. आपण एक वेगळी मोटर त्याच्याला अटॅच केलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ओके. तुम्ही त्या मोटर कुठली सिंगल मूर्ती लावून त्याला रोटेटिंग करू शकता. खूप छान, खूप छान. मोटरलाही फंक्शन खूप चांगले दिलेत. एकाच मोटर मध्ये तुम्हाला 45 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. अच्छा, म्हणजे हे 45 डिग्री मध्ये करू शकतो, 90 डिग्री आणि 360 डिग्री. त्याच्यामध्ये सगळे आपल्याला करता येतात. आणि त्यात लेफ्ट रोटेटिंग, राईट रोटेटिंग सुद्धा अवेलेबल आहे. व्हेरी नाईस. एकाच मोटर मध्ये सगळे फंक्शन आपल्याला मिळतात. खूप छान. म्हणजे हे वासुदेव आहेत, त्याचा आपण कशी मुवमेंट करू शकतो त्या हिशोबाने. कसं आहे, 7 मूर्त्या तुम्ही लावल्या तर सगळ्या गोलच फिरायला त्याला मजा नाही येणार. बरोबर आहे. त्यावेळेला कुठले 45 डिग्री मध्ये फिरते, कुठले 90 डिग्री मध्ये फिरते, मग त्याला अट्रॅक्शन थोडं वेगळं दिसतं. व्हेरी नाईस. आणि इथे बघू शकता मंडळी, ढोल ताशा पथक आहे, वारकरी सेट आहे, हे 12 बलुतेदार आहेत, हे भजन मंडळी आहेत, गोंधळी सेट आहे. आणि बघा किती छान वाटतं. जर तुमच्या घरात लहान बाल असेल ना, लहान मूल, तर ते इथे आलं तर काय ना काहीतरी घेऊन जाणार, म्हणजे जाणारच तुम्ही. आणि ते त्याला सोडणारच नाही. गणपती बाप्पाच्या बाजूला मला हेच पाहिजे, हे असं असणारच. अजून काय दादा, जरा दाखवा आमच्याकडे. आपण टेरेकोटा मातीमध्ये हे आपले वेगळे वेगळे सेटअप आहेत. म्हणजे अच्छा, स्टोरी वाईज काही जण करतात. ओके. आपली हिंदू संस्कृती दाखवणे, आपल्या गुढीपाडव्याचा सेट. अरे छान छान. हा इस्कॉनचा सेट आहे, भजनी मंडळाचा. इस्कॉन, यस. त्यामध्ये दाखवलेले. आता ह्याच्यामध्ये गोरा कुंभारच्या स्टॅच्यूज आहेत. अच्छा, इथे गोरा कुंभारचं पण आहे. इथे बघू शकता तुम्ही. शेतकरी जोडी आहे, त्यानंतर कोळी बांधवांची जोडी आहे. खूप छान. आणि हे काय आदिवासी पण आहेत वाटतं. आदिवासी म्हणजे त्या काळाचं काही लोक डेकोरेशन मध्ये युज करतात. तर त्यांना दाखवायचं तशा पद्धतीने त्यावेळेला कसं जीवन होतं. ओके. छोट्या स्वरूपात इथे मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या घरी काय जी काय कन्सेप्ट आपण ठरवली आहे त्याच्यानुसार आपल्याकडे सगळे स्टॅच्यू अवेलेबल आहेत. हो. आता इकडे आपलं हे वटपौर्णिमेचा सेटअप आहे पाठीमागे. अच्छा. हे एक झाड असते, झाडाभोवती त्या बायका दाखवल्या जातात आणि हे सगळी ती पूजा करताना दाखवल्या जातात. ओके. म्हणजे आपण जी काही आपल्या मनात माहिती किंवा यावर्षी आपल्या गणपती बाप्पाचं काय स्टॅच्यू किंवा कन्सेप्ट बनवायची आहे, त्याच्या सगळ्या म्हणजे काय स्टॅच्यू आहे ते सगळे इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. काय त्यांना पाहिजे आपण देण्याचा प्रयत्न करतोय. व्हेरी नाईस. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो, आराध्य आर्ट्स हे दादा आहेत, हे 2001 पासून हे जे काही मूर्त्या आहेत, म्हणजे आपण चलचित्र बघायचो, आता सध्या बंद झाले आहेत ते, त्या फील्डमध्ये आहेत. म्हणजे त्यांना जवळजवळ 25 वर्षाचा अनुभव आहे. आणि सध्या हे जे काय त्यांचं नवीन सेटअप आहे, ह्याला पण 5 वर्ष झालेले आहेत.
म्हणजे अनुभवाचे बोल सगळे त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे तुम्हाला इथे कुठलीच शंका मिळणार नाही. आता आपण बोलूया पुढच्याकडे. पुढे काय काय बघूया आपण. काय दादा हे काय आहे? छत्रपती शिवरायांचं पूर्ण आपल्याकडे दिसतंय. हो, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दोन्ही छत्रपतींच्या आपल्याकडे 4 इंचापासून मूर्त्या तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होतात. अच्छा, ओके. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचपैकी कलेक्शन इथे, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून कलेक्शन असते, पण आता ओके. गणपतीच्या वेळेला थोडं आपण इथे कमी कलेक्शन ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे गणपतीसाठी स्पेशल असल्या कारणाने गणपतीचे जे काय लागतात हा. ते आहेत. आणि याच्यामध्ये तर आपल्याला भरपूर अजून भरपूर व्हरायटी collection- मिळू शकतो. हो, भरपूर कलेक्शन आपल्याकडे आहे. ओके. आणि इथे मला स्वामींच्या काय खूप आणि सुरेख अशा मूर्त्या दिसत आहेत, जबरदस्त. बघू शकता दादा, याच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. याच्याकडे काय त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 4 इंचापासून स्वामींच्या मूर्त्या आहेत. ओके. त्यानंतर ही 1 फुटाची उभी स्वामींची मूर्ती आहे, ती पण भरपूर लोकांना आवडते. अरे फिनिशिंग डिटेलिंग तुम्ही बघू शकता Yes, त्यामध्ये. असे उभे वाटतात, अंगावर काटा येतो बघितल्यावर. खूप छान. आणि हे झाडाखाली बसलेले ते पण आहे का? हो, त्याच्यामध्ये सुद्धा आता हे आपण इथे 2च पीस लावले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2-2.5 फुटापर्यंतचा वटवृक्ष आणि स्वामींची मूर्ती असं आपलं सेटअप असतात. ओके, खूप छान. तुम्ही या ज्या मोठ्या मूर्त्या पाहता इथे, हा. तर त्याच्यासाठी सुद्धा झाड आपल्याला साधारण 3 फुटाचं झाड लागतं त्यासाठी. ह्या मूर्तीच्या मागे. हा, त्या मूर्तीच्या अरे. पाठी 3 फुटाचं झाड लागतं. म्हणजे आणि- तेवढी मूर्ती सेट करण्यासाठी आपल्याकडे ते अवेलेबल असतं. ओके, म्हणजे ही जर मूर्ती घरी कोणी ठेवली एवढी मोठी तर, आणि त्याच्या मागे झाड, बापरे, म्हणजे माणसांची गर्दी तुमच्या घरी लागेल. ह्या वर्षीच्या गणपती डेकोरेशन साठी काय खास दिसतंय मला? हे तुमच्याकडे MDF चे काय दिसतंय दादा, याच्याबद्दल थोडं सांगा. मेटल आर्ट बोलतात आपण त्याला. मेटल मध्ये बनलेलं आहे पूर्ण. अच्छा, हे MDF नाहीये, मेटल आहे का? मेटल आहे. ओके, ओके. मेटल मध्ये आणि पावडर कोटेड मध्ये बनवलेलं आहे. ओके. हे आपलं वॉल आर्टला यूज होते, म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या हा. हॉल मध्ये वगैरे तिथे त्याला लावू शकता. हे फक्त एक स्क्रू लावायचं आहे, तुम्हाला त्याला हँग करायचं आणि कनेक्शन द्यायचं. बाकी तुम्हाला रेडी सेटअप येणार आहे आपल्याकडे. ओके. हे गणपतीमध्ये कसं वापरता येणार दादा? गणपतीमध्ये आता तुम्हाला समजा हे आपण वटवृक्ष तुम्ही बघताय, आहे हे. हा, तर हा. गणपतीच्या पाठीमागे तुम्ही थोडस एक लेवलला त्याला सेट करून हा. त्या पाठी तुम्हाला एखादं कव्हरेज तुम्हाला सनबोर्ड किंवा काहीतरी पुट्टा लावावा लागेल, तर ओके. ती लाईटचा इफेक्ट दिसण्यासाठी. अच्छा, हे छान वाटेल हा. एकदम. हे किती म्हणजे 1 फुटाचा गणपती, 1.5 फुटाचा गणपती हे 1.5 फुटाच्या गणपतीच्या पाठी लागू शकतं. परफेक्ट होईल. ओके, खूप छान. बघा ही पण व्हरायटी आहे. मी थोडे ज्यांच्याकडे जो काही स्टॉक आहे तो सगळा रिव्हील करतोय. आणि आता आपण येऊया, हे बघा इथे मूषकराज बघा, आणि हे बघा छान छान असे हत्तीचे पण चलचित्र चालू आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2001 पासून ह्या फील्ड मध्ये आहेत दादा. आणि दादा आता सांगा आम्हाला हे काय काय आहे जरा थोडक्यात. थोडक्यात आयटम मध्ये तुम्हाला ते इथे आपल्याकडे सगळे नंदी बघायला मिळतील. ओके. हे गजराज आहेत. अच्छा. मूषकराज मध्ये 2 व्हरायटी आहेत. नंदीमध्ये पण आपल्याकडे 2 व्हरायटी आहेत. ओके. आणि भरपूर जणांचं म्हणणं असं असतं की आपला स्टेज लहान आहे, तर त्यासाठी आपले या हा. स्पेशल आपले छोटे गजराज बनलेले आहेत. ओके. हे छोट्या जागेत तुम्हाला हे ठेवता येतील. अच्छा. या सगळ्या मूर्त्यांचं प्लस पॉइंट असं आहे की हे हा. नुसतं फाउंटन असं नाही, बाकीच्या या सगळ्या मूर्त्या हा. मेन बेस वरनं वेगळ्या होतात. ओके. नंतर तुम्ही ऍज अ शोपीस म्हणून घरात कुठे युज करू शकता. फाउंटन चालू नाही होणार, ओके. शोपीस म्हणून तुम्ही त्यांना युज करू शकता. व्हेरी नाईस. आणि ह्याच्यामध्ये स्मोक आहे का दादा? हो हो, अरे मिस्ट मेकर जबरदस्त. मशीन त्यामध्ये आपण लावलेलं आहे. ओके. त्यामुळे स्मोक त्यामध्ये तो स्मोक क्रिएट होतो त्यामध्ये. ओके. आणि हे जरा हे वेगळं दिसतंय मला, हे जरा कन्सेप्ट सांगा. हे कमळामध्ये काय आहे बाप्पाचं तुम्ही मूर्तीचं हे स्थापना एक केलेली आहे फिरतं ते? कमळ आपण बनवलेलं आहे. अच्छा. फायबरचं कमळ आहे आणि त्याच्यामध्ये ते गणपती बाप्पाची मूर्ती आपली स्थिर आहे आणि कमळ फिरत आहे. हा तो- कॉन्सेप्ट म्हणजे भरपूर लोकांनाही आवडला. ओके. तर किती फुटाचा गणपती बसू शकतो दादा आता त्याच्यात? सध्या हे जे आमचं कमळ आहे, त्यात 1.5 फुटापर्यंतच्या गणपतीची मूर्ती बसू शकते. ओके. आणि म्हणजे त्याला आपण अशी अटॅचमेंट ठेवलेली आहे की मशीन जी आहे हा. ती मल्टीपर्पज यूज आहे. म्हणजे ह्या वर्षी तुम्ही कमळामध्ये गणपती बसवला तर दरवर्षी आपण सेम नाही करणार. ओके. तर तुम्ही कमळ काढून ती मशीन यूज करून त्याला तुम्ही सनबोर्ड किंवा थर्मोकॉल मध्ये काही क्रिएट केलं ओके. तर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही अष्टविनायक दर्शन, नवदुर्गा दर्शन, 12 ज्योतिर्लिंग, दशावतार असं काही तिथे क्रिएट करू शकता. अच्छा, म्हणजे म्हणजे मल्टीपर्पज mechanism- यूज हा. आहे तिचा. मेकॅनिझम तुम्हाला लाईफ टाइम आहे. तिची जी मशीन बनवलेली आहे, कारण काय होतं हा. की आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गणपतीची मूर्ती आपली व्यवस्थित स्टेबल राहिली पाहिजे. बरोबर आहे. तर तो बॅलन्सिंग साठी जे स्ट्रक्चर बनवायला लागतं त्यासाठी ते हेवी ड्युटी आपण मेकॅनिझम वगैरे बनवतो. ओके, म्हणजे आपण तिथे कमळ चेंज करून काही दुसरं ठेवू शकतो. सेटअप वगैरे तुम्ही करू शकता त्यामध्ये. व्हेरी नाईस. आता आपण येऊया गौरींकडे. हे बघा इथे गौरींची किती छान अशा प्रतिकृती आहेत. हे बघा, हे पूर्ण मुखवटे सुद्धा आहेत आणि हे पूर्णपणे शरीर सुद्धा आहे. गौरींचा चेहरा बघा, फिनिशिंग बघा. आणि मी दादा याच्याबद्दल ऐकलंय तुमच्याकडे पूर्णपणे फोल्ड होऊन मिळते. हा, फोल्डिंग म्हणजे आता ह्या गौरी पूर्ण फोल्डिंग म्हणजे कमरेपर्यंतचा एक पार्ट असतो. ओके. कमरेच्या वरचा दुसरा पार्ट
चेहरा वेगळा होतो आणि दोन्ही हात वेगळे होतात, अशा पद्धतीमध्ये ते असतात. ओके, मुखवटे सुद्धा आहेत आपल्याकडे, त्याचं पण जरा सांगा. ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता गौरींचे मुखवटे हे पण पूर्णपणे फायबरचे आहेत. ओके. तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये भिजले त्याच्यावर त्यांना काही होणार नाही. म्हणजे पीओपीचे असतात तर कसा कलर निघतो त्याचा, किंवा हे तुम्ही हे सुद्धा 7-8 वर्ष नीट ठेवले तर 7-8 वर्ष तुम्ही वापरू शकता. ओके, म्हणजे वॉशेबल आहेत, Washable प्रॉपर आहेत, काळजी washable. घेतला तर हो. लॉंग लास्टिंग चालू शकतात. ओके, आता आपण यावेळेला दादांनी इथे गणपतीची प्रतिमा बसवली आहे, एक तुम्हाला आयडिया येण्यासाठी त्याबद्दल आपण जाणून घेऊया. दादा हे काय आहे, ते मूषकराज सगळे बाजूला आहेत, हा. हा पूर्ण सेट आहे का? हो, हा आपला 6 पीसचा सेटअप आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आरती करणारे अच्छा. बघायला भेटतील, नमस्कारवाले आहेत, घुंगरूवाले आहेत. टपरीवाले आहेत, मोदकवाले आहेत, आणि टाळवाले आहेत. टाळवाले, हा पूर्ण एक सेट आहे. हा पूर्ण 6 पीस, म्हणजे तुम्ही सिंगल पीस पाहिजे सिंगल पीस अच्छा, घेऊ शकता. ओके, आणि हे कसले आहेत, हे वेगळे मूषकराज पण दिसतात? फायबर मध्ये आहेत, पूर्णपणे वॉशेबल असतात ते. याच्यामध्ये ऑक्सिडाइज कलर आणि कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हे कुठलं आहे? ऑक्सिडाइज कलर. ऑक्सिडाइज कलर फायबर मटेरियल, हे पण पूर्णपणे वॉशेबल आहे. ओके, हे पूर्णपणे वॉशेबल आहे. बघा हे एक आहे, आणि हे बघा हे प्रतिकृती तुम्हाला कलर मध्ये मिळते. व्हेरी नाईस. आणि त्यामुळे आता हे आपले अब्दगिरीवाले मुचकराज आहेत, हे अच्छा. 2 पीस लेफ्ट राईट वाले 2 पीस मध्ये येतात. व्हेरी नाईस, खूप Same छान. द्वारपालचे पण आहेत, जसे आपल्या पुरातन मंदिराच्या बाहेर द्वारपाल असायचे, तर अच्छा. आपण गणपतीच्या स्टेजचे ते द्वारपाल मुचकराज युज करतो. व्हेरी नाईस. आता वळव्या महत्वाच्या गोष्टीकडे. या गणपती बाप्पाच्या मागे तुम्हाला दिसतंय ते यावर्षीचं एकदम विशेष आहे. प्रत्येक जण विचारतोय काय आहे काय आहे, तर ते हॉलोग्राम आहे, आणि ते सुद्धा दादांकडे अवेलेबल आहे. तर दादा आपल्याला दाखवतील ते कोणकोणते प्रकार आहेत आणि काय काय आहे त्याच्यामध्ये, काय काय व्हरायटी आहे, काय स्टार्टिंग रेंज आहे, ते सगळं दाखवतील, आणि काय काय करू शकता त्याच्यामध्ये ते सुद्धा दाखवणार. दादा आम्हाला हे नवीन जे आलेलं आहे हॉलोग्राम, त्याबाबतीत जरा सांगा आम्हाला. किती इंचापासून सुरुवात होते? आपल्याकडे जे स्टार्टिंग चालू होतं 11 सेंटीमीटर पासून चालू होतं. ओके. आता गणपतीसाठी जी लागते ती रेग्युलर साईज आहे 42 सेंटीमीटर, जी तुम्ही आपल्या इथे महाराजांच्या पाठी बघू शकता. अच्छा. त्यानंतर भरपूर व्हरायटी आपण इथे लावलेली. आता सध्या 2 फीट पर्यंत इथे डिस्प्लेला तुम्हाला बघायला मिळतात. ओके. आता आपल्याकडे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर पर्यंतचे आपल्याकडे शॉपला अवेलेबल आहेत. ओके. जागे अभावी आपण तेवढ्या इथे शो करू शकत नाही. ओके. बाकी आपल्याकडे आमच्या पेजला त्याचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. ओके. 100 सेंटीमीटरच्या चक्राचे सुद्धा ह्या स्टेजवरती बनवलेले व्हिडिओ आहेत. आणि हे जे हॉलोग्राम आहे हे तुम्ही आता किती सांगितलं मला? 42 सेंटीमीटर पासून, म्हणजे किती इंचाचा गणपती तिथे चांगला व्यवस्थित 42 सेंटीमीटर जे आहे याच्यामध्ये तुमचं 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंतची मूर्तीला ते, आता ही आपली 2.5 फुटाची मूर्ती. अच्छा, ही 2.5 फुटाची मूर्ती हा, आहे, म्हणजे मग त्याला खूप छान दिसतं. हे किती हो. मीटरचं आहे तुम्ही सेंटीमीटर? 42 सेंटीमीटर. ओके. बघा किती छान, 2.5 फुटाच्या गणपतीच्या मागे पण किती, आणि याच्यामध्ये किती म्हणजे चेंजेस असतात? 55 डिझाईन तुम्हाला त्यामध्ये आम्ही इनबिल्ड देतोय ओके. आमच्याकडनं, आणि तुम्ही स्वतः त्याच्या मोबाईलच्या ऍपने त्यात कस्टमाइज तुम्ही तुमची डिझाईन त्यात टाकू शकता. अरे जबरदस्त, म्हणजे आपण कस्टमाइज सुद्धा करू शकतो. आता एक महत्वाचा क्वेश्चन, जी हॉलोग्राम आहे 42 सेंटीमीटर, त्याची स्टार्टिंग प्राइस काय आहे? स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 4700 पासून सुरुवात आहे. ओके, मग जसं जसं त्याची इंचेस वाढणार, साईजेस तुम्ही मोठी होत जाणार तसं त्याची प्राइस वाढत जाणार. व्हेरी नाईस, खूप छान. इकडे बघा खूप म्हणजे व्हरायटी आहे, आणि मी तुम्हाला इथे वरती दाखवतो हॉलोग्राम मध्ये. बघा तुम्ही, हे बघा, आणि काय जबरदस्त. हे बघा इथे शंकराची प्रतिमा आहे, तिकडे स्नेक्स आहेत, तुम्ही बघू शकता. जबरदस्त. हे जर आपल्या गणपती बाप्पाच्या मागे जर तुम्ही लावलात तर नक्की जे काही पाहुणे तुमच्या घरी येतील ते नक्की विचारणार तुम्ही कुठून घेतलं, कितीला घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. आणि आता आपण वळूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे लाइनिंग दिसत आहेत तुमच्या व्हिडिओ मध्ये साधारण दिसत असेल. हा, कॅमेरामध्ये लाइनिंग दिसत आहेत, बरोबर आहे. त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड खूप जास्त असल्या कारणे ते मोबाईल मध्ये शूट होत तुम्हाला लाइनिंग दिसतात. येस. आता तुम्ही समोर बघताय, तुम्ही लोकांना सांगू शकता की समोर तुम्हाला कसं दिसतंय. Yes, त्याच्यावर yes. आपल्याला पूर्ण क्लॅरिटी दिसते. ओके. त्यासाठी काही स्पेशल ऍप येतात, त्याच्यातून तुम्ही रेकॉर्डिंग केलं हा. तर तुम्हाला ते जसे आमच्या पेजला दिसतात क्लिअर, येस. ते क्लिअर तुम्ही रेकॉर्डिंग त्याच्या करू शकता. व्हेरी नाईस. संदीप दादा तिथे बघा, मला त्या हॉलोग्राम मध्ये नाव दिसतंय, कदमांचा राजा. हा, हे कसं केलेलं आहे? ते जसं तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही मोबाईलच्या ऍपने कस्टमाइज करू शकता. अच्छा. आता हे तुम्ही स्वतःही एखादा व्हिडिओ बनवून त्यामध्ये इन्सर्ट करू शकता त्याच्या मेमरी कार्ड मध्ये. नाहीतर जे डिझाईन आपले डिझाईन बनवतात हा. त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता, तुम्हाला तेही बनवून मिळते. खूप छान, म्हणजे ज्याचं कोणाचं नाव असेल आडनाव तो हो. टाकू शकतो. परमांचा राजा, हो. जळगावकरांचा राजा. असं भरपूर लोकांनी आपल्या 2 वर्षापासून आपल्याकडे ते करून घेतात, तशी नावं वेगवेगळी बनवून घेतात. ओके ओके. आता अजून एक गोष्ट, जर कोणाला इथे यायला जमत नसेल तर ऑनलाईन सुविधा काय आहे का?
ऑनलाईन सुविधा म्हणजे आता तुमच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण 5D साठी Okay. ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी फ्री देतोय. ओके. त्यामध्ये ते कुठेही असेल इंडियामध्ये त्यांना डिलिव्हरी फ्री मिळून जाईल. हे 5D काय त्याचे फक्त 5D चार्जेस चक्रासाठी हे आहे. ओके. पण बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या कुरिअरनी वगैरे पाठवणं पॉसिबल नाही. काही बस पार्सलने जातात, अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. ओके. तो हॉलोग्राम तर मला खूप आवडलेला आहे. त्याचं काय म्हणजे कसं बॉक्स काय 5D म्हणतात का त्याला? 5D डिस्प्ले म्हणून त्याचा असा बॉक्स येतो तुम्हाला. अच्छा, काय काय येतं जरा दाखवा त्यामध्ये त्याला. हा आपला रिमोट आला त्यामध्ये. ओके, रिमोट येतो. ओके. ओके, अजून काय काय जरा दाखवा. अरे जबरदस्त, एकदम प्रॉपर त्याची पॅकिंग आहे बघा. आम्ही कुरिअरसाठी सोयीस्कर झालं याच्यात कॅटलॉग तुम्हाला मिळते. ओके, मॅन्युअल आहे असं 5Dचं तुम्हाला ही मशीन आहे त्याची मधली बघा. ही त्याला मशीन आहे ना, आणि आणि ब्लेड्स येतात. ब्लेड्स हे आहे ना. तुम्ही त्याला अटॅच करून हे करू शकता. ओके. आणि हे क्लिप त्याच्याबरोबर दिलेलं आहे. हे ओके. तुम्ही जिथे हँग कराल तिथे तुम्ही त्याला अडकवू शकता. ओके. हे तुम्ही जिथे माउंट करा. आणि हे अडॅप्टर त्याला दिले आहे, म्हणजे आपल्याला घरातल्या गणपतीच्या पाठी लावायचं त्याच्यामुळे तुम्हाला अडॅप्टर मिळतंय. अच्छा, म्हणजे पूर्ण किटच आहे, पूर्ण ready. अडॅप्टर म्हणजे आहे वगैरे. आता तुम्हाला ते जिथे Electricity. तुम्ही हँग कराल तिथे तुम्ही ते अडकवू शकता. व्हेरी नाईस. आणि पण मग दादा हे मला हा स्टँड जो दिसतोय याचा काय प्रकार आहे हा? स्टँड म्हणजे आता कसं आहे, आपल्याला आपल्या मूर्तीच्या पाठी जसं पाहिजे तसं तुम्ही जर दिवाळाला लावायची सोय नसेल तर तुम्हाला असं स्टँड तुम्ही बनवून त्याला एक क्लिप लावलं हा. तर तुम्ही त्याला हे करू शकता. पण हा स्टँड याच्याबरोबर येत नाही. स्टँड त्याच्याबरोबर येत नाही. आपल्याकडे काही लोखंडी स्टँड बनलेले आहेत हेवी ड्युटी. ओके. ते ऍडजस्टेबल आहेत. ओके. ते फक्त मुंबईमध्येच पॉसिबल आहे, कारण ते कुरिअरनी ते जात नाहीत. कारण ओ. त्याच्यात डायमेन्शन आणि वजन जे आहे त्यामुळे ते कुरिअरसाठी खूप महाग जातं. ओके, म्हणजे हे 5Dचे चार्जेस वेगळे आहेत. हो. आणि जर कोणाला स्टँड हवा असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. ओके. स्टँड पण आपण असा डिझाईन केलेला आहे. आता तुम्ही आपल्या इथे जो सेटअप बघताय म्हणजे आपल्या घरात जागा ही सगळ्यात कमी असते, गोष्ट आहे बरोबर आहे. की कमी असते. तर ट्रायपॉड वगैरे लावला तर आपल्याला जास्त जागा लागते. ह्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी जागेमध्ये तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. ओके. आणि हे बॅटरीचं पण त्याच्याबरोबर येणार आहे का स्टँड बरोबर? बॅटरी हा कॉन्सेप्ट आम्ही ह्या वेळेला जो लॉन्च केलाय तो याच्यासाठी आहे की आता जशी आपली गणपतीच्या सजावटीची चढाओढ असते, बरोबर त्याची मिरवणूक विसर्जनसाठी असते की बरोबर. सगळ्यात जास्त चांगला गणपती आपला दिसला पाहिजे. बरोबर आहे. मग अशा वेळेला तुम्हाला तुमच्याकडे जर ही वस्तू आहे तुम्ही बॅटरी वेगळी परचेस करून तुम्ही मिरवणुकीला ते वापरू शकता. रस्त्यावरती आपल्याला लाईट कनेक्शन नाही मिळत. बरोबर आहे. मग त्यावेळेला तिथे हे अडॅप्टर युज होत नाही, तिथे तुम्ही त्याला बॅटरीवरती कन्वर्ट ओके, म्हणजे हे स्टँड आणि बॅटरी हे तुम्ही हा वेगळा स्वतःच्या पार्ट आहे. तुम्ही स्वतःच्या खर्चाने घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त या 5D मध्ये किंवा हॉलोग्राम ज्याला म्हणतात त्याला म्हणजे दादानी दाखवलं सगळं अनबॉक्स करून त्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. आता महत्वाच्या गोष्टीकडे आपण येऊया. दादा एवढं छान छान ज्या काही गणपती डेकोरेशनच्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत किंवा जे काय मूषक राज आहेत सगळे आहेत, ते घेण्यासाठी कुठे यायचं, जरा ऍड्रेस एक प्रॉपर सांगा. जोगेश्वरी ईस्टला तुम्हाला मेघवाडी एरियामध्ये यायचं आहे. ओके. ह्या इथे आपलं शॉप आहे आराध्या आर्टच्या नावाने. ओके. आणि आपला 9082879877 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. कारण कॉल्स भरपूर येतात म्हणून कधी कधी कॉल रिसिव्ह नाही झाला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला तुम्हाला 100% रिप्लाय त्यावरती भेटून जाईल. व्हेरी नाईस. खूप छान दादांनी माहिती दिलेली आहे. आणि काही दिवसच राहिले आहेत आपल्या गणपती बाप्पाला घरी येण्यासाठी. तर लवकरात लवकर आराध्या आर्ट्सला भेट द्या. नाही जमत असेल तर त्यांना व्हॉट्सअपला हाय करा, ते लगेच रिप्लाय देतील. जे काय तुम्हाला प्राइस बद्दल क्वेश्चन असतील ते सुद्धा ते व्हॉट्सअपला कव्हर करतात. तर थँक्यू संदीप दादा, खूप छान माहिती दिलात. आणि मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सगळं मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून इथे ज्या काही वस्तू आहेत ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊन गणपती बाप्पाची एकदम छान छान असं डेकोरेशन करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.